नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स कसे लॉक करायचे ते बघूया. तर प्रेफरन्स लॉक करण्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या लॉग इन पेजला जाऊन तुम्हाला तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून व्हेरीफाय OTP या ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर आपले लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर होम पेजवरील उजव्या बाजूला वरती जे 3 आडव्या रेषा आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक मेनू बार ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला आपण जे काही जनरेट केलेले जे प्रेफरन्स आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. त्यावर गेल्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन बटनवर आपल्याला क्लिक करायचे आहे. सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो समोर येईल. यामध्ये आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्स आलेले आहेत त्यापैकी फक्त 100 प्रेफरन्सच आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. जे 100 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत ते तुम्ही एका नोटबुकवर आधीच जिल्ह्यावाईज लिहून ठेवायचे आहे, जेणेकरून ते सिलेक्ट करायला व त्याला नंबरिंग द्यायला सोपे जाईल. तुम्हाला ज्या जिल्ह्याला प्रेफरन्स द्यायचा आहे तो जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्च प्रेफरन्स या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचं आहे. सर्च प्रेफरन्स या ब्ल्यू टॅबवर क्लिक केल्यानंतर त्या जिल्ह्यामधले जेवढ्या काही शाळा किंवा जेवढे काही प्रेफरन्स तुम्हाला आले असतील ते सर्व खाली दिसायला लागतील. जसं की बुलढाणा जिल्ह्यातील या ठिकाणी जे काही प्रेफरन्स मला आलेले आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. त्यापैकी आपल्याला जे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत ते आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. सिलेक्ट केल्यानंतर ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स या येलो टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. या येलो टॅबवर क्लिक केल्यानंतर सिलेक्टेड प्रेफरन्स बाय यू या ठिकाणी आपल्याला ते प्रेफरन्स दिसायला लागतील. त्यानंतर पुन्हा तुम्हाला ज्या जिल्ह्याचे प्रेफरन्स सिलेक्ट करायचं आहे ते जिल्हा त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि सर्च प्रेफरन्स या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचे आहे. म्हणजे त्या जिल्ह्याचे प्रेफरन्स ते तुम्हाला दिसायला लागतील. तो प्रेफरन्स सिलेक्ट करून ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स या येलो टॅबवर क्लिक करायचा आहे. ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स या येलो टॅबवर क्लिक केल्यानंतर ते प्रेफरन्स पुन्हा सिलेक्टेड प्रेफरन्स बाय यू या ठिकाणी दिसायला लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला ज्या जिल्ह्याचे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत तो प्रत्येक जिल्हा त्या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्च प्रेफरन्स या ब्ल्यू टॅबवर क्लिक करायचे आहे आणि जे काही प्रेफरन्स त्या जिल्ह्याचे तुम्हाला दिसायला लागतील त्यापैकी तुम्हाला जे प्रेफरन्स सिलेक्ट करायचे आहेत त्यावर टिक करायचं आहे आणि ॲड सिलेक्टेड प्रेफरन्स या येलो टॅबवर क्लिक करायचे आहे आणि ते प्रेफरन्स खाली जे सिलेक्टेड प्रेफरन्स बाय यू या ठिकाणी तुम्हाला ते दिसायला लागतील. अशा प्रकारे विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 व विथ इंटरव्ह्यूचे 50 प्रेफरन्सेस यावेळेस आपल्याला सिलेक्ट करता येईल. यापूर्वीच्या भरतीमध्ये अनलिमिटेड प्रेफरन्स आपण देऊ शकत होतो, परंतु या भरतीमध्ये आपल्याला फक्त विदाऊट इंटरव्ह्यूचे 100 आणि इंटरव्ह्यूचे 50 प्रेफरन्सेस आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. अशा प्रकारे तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट केल्यानंतर 100 किंवा त्यापेक्षा कमी जेवढे काही प्रेफरन्स ते सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन टॅबवर क्लिक करून तुम्हाला पुढच्या पेजवर जायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही जे काही प्रेफरन्स सिलेक्ट केले आहेत या प्रेफरन्सला तुम्हाला आता पसंतीक्रम द्यायचा आहे. हे पसंतीक्रम कसा द्यायचा आहे ते बघूया. पसंतीक्रम देण्यासाठी असाइन प्रेफरन्स खालील जे काही बॉक्स आहेत त्या बॉक्सवर आपल्याला टिक करायचे आहेत. मग आपल्याला जी संस्था जिल्हा परिषद असेल, नगरपालिका, महानगरपालिका किंवा संस्था असेल, आपल्याला जी घ्यायची संस्था सिलेक्ट करायची 1 नंबरला त्या समोरील बॉक्सवर आपल्याला टिक करायचे आहे. त्या बॉक्समध्ये टिक केल्यानंतर प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर या कॉलममध्ये 1 हा नंबर येऊन जाईल. त्यानंतर 2 नंबरला आपल्याला जी संस्था किंवा जी आस्थापना सिलेक्ट करायची आहे त्या समोरील बॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे, जेणेकरून पुन्हा त्या समोरील बॉक्स प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर या कॉलममध्ये 2 हा नंबर येईल. अशा पद्धतीने तुम्ही एक सिलेक्ट करू शकता किंवा वरील जे काही सर्च बॉक्स दिलेला आहे या सर्च बॉक्समध्ये तुम्ही त्या संस्थेचं, त्या आस्थापनेचं नाव टाकून सर्च सुद्धा करू शकता. सर्च केल्यानंतर ती शाळा तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागेल. त्या शाळेसमोरील असाइन प्रेफरन्स या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर सिक्वेन्स नंबर त्या ठिकाणी येऊन जाईल. सिक्वेन्स नंबर आल्यानंतर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये दुसरी संस्था किंवा जिल्हा तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एक करून तुमचे जे काही प्रेफरन्स आहेत 100 किंवा त्यापेक्षा कमी प्रेफरन्स असतील तर तुम्ही प्रत्येक प्रेफरन्सला पसंतीक्रम देऊ शकता. पसंतीक्रम दिल्यानंतर तुम्ही सॉर्ट प्रेफरन्स खालील जो काही ब्ल्यू टॅब आहे यावर क्लिक केल्यानंतर ते जे प्रेफरन्स आहेत ते सॉर्ट होऊन क्रमाने येऊन जातील, जेणेकरून तुम्ही ते चेकही करू शकता की आपण दिलेले पसंतीक्रम बरोबर आहे किंवा नाही. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपले पसंतीक्रम देणं झाल्यानंतर सेव्ह व नेक्स्ट या ग्रीन टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपले पसंतीक्रम या ठिकाणी सेव्ह होऊन जातील.
पसंतीक्रम सेव्ह झाल्यानंतर वरती तुम्हाला टोटल जे काही प्रेफरन्स आहेत ते सुद्धा दिसतील. जसे की टोटल प्रेफरन्स 81 होते, त्यापैकी मी फक्त 28 प्रेफरन्सेस दिलेले आहेत आणि 53 प्रेफरन्स मी दिलेले नाहीयेत, फक्त 28 प्रेफरन्स दिले. हे सर्व गोष्टी मला त्या ठिकाणी वरती दिसत आहेत. त्यानंतर पुन्हा खाली सेव्ह व नेक्स्ट ही ग्रीन टॅब आहे, त्या ग्रीन टॅबवर क्लिक करून हे सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह व नेक्स्ट केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या नवीन पेजवर आपल्याला आपली सर्व माहिती तसेच आपण पसंतीक्रम दिलेले जे काही प्रेफरन्स आहे त्याची लिस्ट, तसेच ज्यांना आपण पसंतीक्रम दिलेले नाहीत अशी सर्व लिस्ट या ठिकाणी दिसायला लागेल. त्यानंतर सर्वात खाली एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. या डिक्लेरेशन फॉर्मच्या चेकबॉक्सवर आपल्याला टिक करायचे आहे आणि लॉक प्रेफरन्स या ग्रीन टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. लॉक प्रेफरन्स या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर समोर एक मेसेज दिसायला लागेल. यामध्ये आपल्याला यस या ग्रीन टॅबवर क्लिक करायचं आहे. यस या ग्रीन टॅबवर क्लिक केल्यानंतर एक व्हेरीफाय OTP विंडो समोर येईल आणि आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज दिसायला लागेल. यावर डाउनलोड लॉकेड प्रेफरन्स हे ग्रीन टॅब दिसेल. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपले जे काही प्रेफरन्स लॉक केले आहेत त्याची एक PDF आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण विदाऊट इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्स आहेत ते लॉक केलेले आहेत. विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक करण्यासाठी प्रेफरन्स फ्रॉम फेज 1 विथ इंटरव्ह्यू खालील असाइन प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यू चे प्रेफरन्स ज्या पद्धतीने आपण लॉक केले आहे तीच सर्व प्रोसिजर यूज करून आपण विथ इंटरव्ह्यूचे जे काही प्रेफरन्स आहेत ते लॉक करायचे आहेत. सेम याच पद्धतीने आपण लॉक केलेस तर आपला जो वेळ आहे तो वेळ वाचतो आणि कमी वेळेमध्ये आपलं लवकरात लवकर काम होते, जेणेकरून साईटचा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेममुळे आपण प्रेफरन्स लॉक करण्यापासून वंचित राहणार नाही.